नमस्कार. काल दिनांक 18/8/2026 रोजी जुन्नर तालुक्यात आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पिंपलवंडी नावाच्या गावात दुपारी 2च्या दरम्यान एक 25 वर्षाच्या युवकाने त्याचे हिय समाजाच्या एक 10 वर्षाची मुलगी जे त्याचे घराचे शेजारी राहत होती आणि त्याचे ओळखीची होती, त्याला ते पेरू खायचे या नावाने तर तो शेताकडे घेऊन गेला आणि गावी बाहेर साधारण 1 ते 1.5 किलोमीटर पुढे जाऊन शेतात ऊसाचे शेत आणि पाण्याचा एक ओढा आहे, त्याच्याजवळ त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि लैंगिक अत्याचार केला आणि त्याची हत्या करून टाकली. याबाबत घरच्याने ज्यावेळी मुलगी संध्याकाळी 4-5 वाजता घरी दिसली नाही, त्याचा आजूबाजू शोध सुरू केला. शोध सुरू केल्यानंतर त्यांनी साधारण 6 वाजताच्या दरम्यान 6 ते 7 दरम्यान ते पोलिसाला इन्फॉर्म केले. तर तात्काळ जे आळेफाटा पोलीस होती ते त्यांनी मुलीचा शोध सुरू केला आणि त्याचे पॅरलल जे आहे ते जे एक अपहरण लहान मुलीचं जे अपहरण आहे BNX 37(2) प्रमाणे ते गुन्हा दाखल करण्यात आला. काल रात्री 8:30 वाजता हे गुन्हा आळेफाटा पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला. पण त्याचे अगोदर ही जे टीम आहे त्या गावाचं आणि आजूबाजूच्या परिसरात मुलीचा शोध घेत होती, म्हणून मुलीचे जे गावाचे लोकांचे कडे विचारपूस अधिक केली तर एका ठिकाणी आम्हाला क्लू मिळाला होता की मुलगी मुलाबरोबर दिवसात कुठेतरी दिसली होती, म्हणून त्याच्याकडे अधिक विचारपूस केली. मग त्यांनी कबुली दिली की अशा प्रकारे त्यांनी त्याची रेप विथ मर्डर केलेला आहे. आणि मग त्याचे नंतर त्याच्याकडून पुढे माहिती घेऊन आरोपीला सोबत घेऊन आम्ही घटनास्थळी आमची टीम पोहोचली. या ठिकाणी आम्हाला ते जे निर्भया आहे त्याचा शव जे आहे ते मिळून आला आणि त्याच्यानंतर आरोपी जे आहे त्याला अटक करण्यात आला. गुन्ह्यात कलमवाढ करण्यात आली. गुन्ह्यात कलमवाढ केल्यानंतर त्याला अटक करण्यात आला आणि जे निर्भया आहे त्याचा इन्क्वेस्ट पंचनामा आज सकाळी झालेला आहे. पोस्टमॉर्टमची जे प्रक्रिया आहे ते सध्या चालू आहे. गावाचे लोकांचे जे प्रश्न होते त्याच्याशी आम्ही स्वतः भेटलो आहे आणि त्यांना आम्ही आश्वासन दिलं आहे की ही जे वाईट घटना घडलेली आहे, दुर्दैवी घटना, त्याच्यात आम्ही 15 दिवसाच्या आत जे आहे ते चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टात दाखल करणार आहोत आणि त्याच्यात जलद गतीने जे आहे ते पुढे तपास आणि प्रॉसिक्युशन होईल याबाबत त्यांना सांगण्यात आलेलं आहे. पुढील तपास चालू आहे. थँक्यू.